भिवंडीतील इंडियन कंपाऊंडमध्ये भीषण आग लागली आहे। आगीमध्ये 15 ते 20 गोदाम जळून खाक झाल्याची माहिती मिळते। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात, तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, आगीचे मोठमोठे लोड या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। भिवंडीतील इंडियन कंपाऊंडमध्ये अचानक लागलेली ही आग आहे आणि विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। युद्ध पातळीवर ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सुमारे 32 गाळे असून ती विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। विशाल, भिवंडीतली ही दृश्य नेमकी या आगीचं कारण काय? भिवंडीमधील इंडियन कंपाऊंड हा परिसर आहे। इथे जे आहेत ऑफिसेस आहेत आणि त्यांचे गोडाऊन सुद्धा इथे असतात। या गोडाऊनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागलेली आहे। साधारण 32 जे आहेत ह्या गाळे आहेत आणि या गाळ्यांमध्ये या कंपन्या असतात। त्यातीलच ते 15 ते 16 जे गाळे आहेत त्यांच्यामध्ये ही आग आता पसरलेली आहे आणि ही आग इतकी मोठी आहे की आग विझवण्याचे पहाटेपासूनचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अद्याप आग जे आहे धुमसत आहे। आणि हे आग विझवण्यासाठी भिवंडी महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली ठाणे महानगरपालिका इथून सर्व अग्निशमन विभागाचे जवान जे आहेत हे तत्परतेने प्रयत्न करत आहेत आणि आता युद्ध पातळीवरती आग आहेत विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अद्याप मात्र आग विझवण्यात यश आलेलं नाहीये। मात्र विशाल, ही आग नेमकी कशामुळे लागली काही कळू शकलंय? आतापर्यंत तरी पूर्ण जो प्रयत्न आहे हा आग विझवण्याचा आहे। आग विझल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणी जाऊन नेमकी आग कशामुळे लागली याचा शोध घेतील, मात्र अद्याप अजूनही आग जी आहे ही धुमसत आहे आणि आता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ही आग विझवण्यासाठी। नक्कीच, धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय भिवंडीतली ही दृश्य आहेत। इंडियन कंपाऊंडमध्ये ही भीषण आग लागली आहे आणि 1-2 नव्हे तर तब्बल 15 ते 20 गोदामं या ठिकाणी जळून खाक झाली आहेत।